नमस्कार मित्र हो. आज 1/1/2026 नवीन वर्ष लागला इंग्रजी महिन्याचं. तर इंग्रजी महिन्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तसं तर हिंदू वर्षाचा आपला जे नवीन वर्ष आहे ते गुढीपाडव्याला राहतं, पण आता सगळेजण शुभेच्छा देऊन राहिले तर मी म्हणलं आपणही देऊन द्यावं, म्हणून पुनश्च नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपण आलो आहे, आज गुरुवार दिवस आहे आणि 1 तारीख आहे, 1 जानेवारी नवीन वर्ष आहे, गुरुवार दिवस आहे. तर मी म्हणलं आज आपण इथे माझ्या घराजवळच गजानन महाराज मंदिर आहे. ते कमीत कमी 30-40 वर्ष झाले आहे त्या गजानन महाराज मंदिराला. तर तिथे आलो आहे आपण. तर चला आपण दर्शन घेऊया. आता वाजले संध्याकाळचे 8:10 झाले आहे मित्र हो. तर चला बघूया आपण. हे मंदिर आहे मित्र हो, चौधरी म्हणून आहे, त्यांचं आहे मंदिर. त्यांच्या स्वमालकीचं आहे. त्यांना गजानन महाराजाची खूप भक्ती होती काकूंना त्या. तर त्यांनी इथे हे त्यांच्या जागेमध्ये बांधलेलं आहे मंदिर आणि आजूबाजूच्या बायका येऊन भक्तिभावाने गजानन महाराजाची पूजा सेवा करतात, आरती वगैरे करतात. यांचे एक मुलगा चौधरी काकूंचा एक मुलगा फॉरेनला आहे, म्हणते एक बंगलोरला आहे. ॲक्सिडेंटली ते आत्ता पडल्या म्हणतात आणि बंगलोरला आहे. त्या 24 तारखेला येऊन राहिले. गजानन महाराज प्रगट दिन आहे ना आता एवढ्यामध्ये, तर तेवढ्या ह्याच्यातमध्ये येऊन राहिले ते. तर चला आता आपण दर्शन घेऊया. हे बा, हे चौधरी आहेत, ते यांच्या मालकीचं मंदिर आहे. छोटंसंच मंदिर आहे, छान. आणि कमीत कमी याला माझ्या अंदाजे काकू सांगतात इथे 40-50 वर्ष झाले आहे याला. आणि हे इथे भजन पूजन वगैरे मी पाहतो, भजन पूजन वगैरे छान चालतं. आणि छोटंसंच मंदिर आहे, छान टुमदार. इथे आर्नी रोडलाच आहे, पारिजात सोसायटी आहे ही. आणि ह्या शेजारच्या काकू वगैरे भक्तिभावाने येतात इथे आणि गजानन महाराजाची सेवा करतात. आरती पूजा पाठ भजन सगळं राहते. आता यांचं घर आहे इथे, पण लॉक आहे या घराला. आणि हे गेट सदाही उघडं राहते गजानन महाराजाच्या सेवेसाठी भक्तीसाठी. हे गेट उघडं राहते. या घरी कोणीच नाही राहत आता. ह्या काकू आहे. काकू आडनाव काय, तुमचं नाव काय? हां, बोदडे. नाव छाया बोदडे. इथेच राहता का जवळ? अच्छा, मग गजानन महाराजाची पूजा भक्ती तुमच्याकडे आहे का? तुम्हाला महिन्याने ठेवला आहे का? अरे वा वा, छान. म्हणजे देव अंगावर ठेवते का काही? हां, भक्ती आहे? नाही, भक्ती आहे, पैसा आहे. हो हो हो, छान छान छान. फक्त सेवा पाहिजे. हे बघ किती सुंदर मंदिर बांधलं त्यांनी मित्र हो. प्रगट दिनाला 4-5 हजार लोक मोठा कार्यक्रम असते. प्रगट दिनाला 2 तारखेचा आता आमच्या इथं सप्ताह चालू होईल. 2 फेब्रुवारी. हो, 2 फेब्रुवारी पासून. 2 फेब्रुवारीला प्रगट दिन आहे म्हणते. सप्ताह 7 दिवसाचा सप्ताह आहे म्हणते. तर इथं भागवत प्रवचन कीर्तन वगैरे भजन वगैरे सगळं चालू राहते एवढ्याशा जागेमध्ये. एवढाशा जागा बघा केवढूशी आहे. मी तुम्हाला मंदिराचं दर्शन करवतो, परंतु जागा बघा केवढूशी आहे इथे. एवढूशा जागेमध्ये इथं भागवत कीर्तन सप्ताह सगळं चालतं आहे. बघा तुम्ही मंदिर किती सुंदर आहे आणि मूर्ती पण छान आहे. मी जवळूनही दाखवतो तुम्हाला, जवळ जाऊन. हे गजानन महाराज आहे, दर्शन घेऊन घ्या मित्र हो. आजचं नवीन वर्ष आहे, गुरुवार दिवस आहे आणि जागृत मंदिर आहे. जवळजवळ 40-50 वर्ष झाले या मंदिराला माझ्या अंदाजे.
चौधरी म्हणून ग्रस्त आहे पारिजात सोसायटीमध्ये. त्यांच्या त्या काकूच्या मालकीचं मंदिर आहे. सुंदर आहे, महादेवाची पिंड आहे, छान नंदी आहे. बघा मित्र, बाजूला तुळशी वृंदावन आहे, तुळस आहे आणि प्रदक्षिणा मारायला पण जागा आहे छान. बघू शकता तुम्ही. सगळं छान मंदिर बांधलं आहे. ह्या आजी नेहमी पूजा करतात म्हणते इथे. या आजीला या सेवेचा लाभ मिळून राहिला, रोज पूजा करून राहिल्या आजी भक्तिभावाने. आणि सोबतीला ह्या 2 काकू आहेत, बोदडे काकू आहे आणि जगताप काकू आहे. मी आलो तर हे तिघीजणी होत्या बसून इथं. यांची परमिशन घेतली मी यूट्यूबला व्हिडिओ टाकू का म्हणून. तर टाका म्हणे, काही हरकत नाही म्हणे. तर म्हणून मग मी यूट्यूबला टाकून राहिलो हे व्हिडिओ. बघा आणि छोटंसं मंदिर आहे, पण भजन पूजन वगैरे नेहमी चालू राहते. माझ्या नेहमीच्या वर्दळीच्या रस्त्यावर आहे. मी नेहमी पाहतोय पण शूटिंग घ्यायचा योग, व्लॉग काढायचा योग आज आला आहे. तरी मित्र हो, पुनश्च एकदा गजानन महाराजाचं दर्शन घेऊन घ्या. छान गण गण गणात बोते, जय गजानन माऊली. मित्र हो, सकाळी ह्या आजी पूजा करतात, महाराजांची आरती वगैरे पूजा करतात. आणि सायंकाळी 7 वाजता 6 वाजता भजन वगैरे पूजन वगैरे राहतं. कीर्तन राहिलं तर कीर्तन राहतं आणि हरिपाठ राहतं रोजचा. आणि 7 वाजता बरोबर नित्यनेमाने महाराजांची आरती होते. आणि असं जवळपास 30-40-50 वर्षापासून चालू आहे. हे कोणालाच माहीत नाही हे मंदिर केव्हा बांधलं आहे ते. पण अंदाजे सांगून राहिले लोक की 30-40 वर्ष झाले बा म्हणून. पण मी हे 95 मी स्वतः पाहून राहिलो मंदिर. 1995 मी इथे आलो आहे राहायला. तेव्हापासून हे मंदिर मी पाहून राहिलो आहे. ह्या काकू सांगून राहिल्या, ह्या काकू बोदडे काकू आहे, जगताप काकू आहे, ह्या सांगून राहिल्या. ह्या नित्यनेमाने रोज सकाळ संध्याकाळी या मंदिरामध्ये येतात दर्शनाला. आणि यांनी सांगितलं आहे की 30-40 वर्ष झाले बा म्हणून. पण 95 सालापासून मी स्वतः पाहून राहिलो मित्र हे मंदिर. छान छोटंसं मंदिर आहे, मला खूप आवडलं. त्याच्यामुळं आज मला याच्यावर एक व्लॉग बनवा वाटला म्हणून आज बनवला. तुम्हाला आवडला असेल माझा व्लॉग, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते, जय गजानन माऊली आई. हे मंदिर मित्र असं या पुष्पकुंज सोसायटीच्या रोडवर आहे. इकडे बघा, हे लहान वडगावमध्ये जाते. पारिजात सोसायटी आहे, लहान वडगावमध्ये जाते हे रोड. आणि हा इकडे पुष्पकुंजमध्ये आहे, हे पुष्पकुंजमध्ये आहे. आणि हा रोड इकडे आर्नी रोड टच होतं. इथे बाजूला आपलं महेश भाऊ मुंदळांचं दुकान आहे, किराणा दुकान. महेश भाऊ मुंदळाचं दुकान आहे. हे बघा, हे महेश भाऊ मुंदळाचं किराणा दुकान आहे. आपण जाऊया. मोठे दादा आहे, हे बघू शकता तुम्ही. छान स्टँडर्ड दुकान आहे. आपल्या या गजानन महाराज मंदिर रोडवरच आहे आणि पूर्ण सगळं मिळतं या दुकानामध्ये. महेश दादा नाही आहे, मोठे दादा आहे. नमस्कार दादा, जय गुरुदेव. भाऊ आहे. आणि रोड टच आहे. हे रोड टच आहे.
काल 31 डिसेंबर असल्यामुळं गजबजलेले रस्ते होते मित्र हो. आज बघा किती शांत शांत रोड आहे. आणि पहिले कसं होतं, हे मेन रोड वगैरे आता हे वर्दळीचे आहे, पण आता आमचं यवतमाळ थोडंसं शांत झालं आहे. मित्र हो, आत्ताच आपण गजानन शूटिंग काढून आलो आहे, एक व्लॉग काढला आपण. आणि आता आपण आपल्या चौकामध्ये आलो आणि व्लॉग आपला मोठा झाला आहे. तर इथेच आपण संपवू, तुमची रजा घेतो. आता माझे मित्र बघा, शेकोटी थंडी खूप आहे मित्र हो. इथे शेकोटी करून आहे, मी प्रत्येकाची ओळख करून देतो. तेव्हा हे राजू, जय गुरुदेव. हे आमचे चौधरी बाबाजी यंग. जय गुरुदेव, जय गुरुदेव. काका तुमचं नाव? लाकडे. लाकडे काका. काका तुमचं? सोनटक्के काका. हे आमचे दीपक भाऊ केने. हे सगळे शेकोटी प्रेमी आहे, शेकोटी प्रेमी. हे गजूभाऊ पोवनकर 24 तास ऑन ड्युटी. आणि हे आमचे दिलीप भाऊ राऊत. हे एवढे जण छान गल्लीपासून दिल्लीपर्यंत गोष्टी करून राहिले. आणि टाईमपास छान होते या चौकामध्ये आल्यावर, काहीतरी आल्यासारखं वाटते. आणि आमच्या रुपेश भाऊ सार्डेच्या कृपाप्रसादाने बघा इथं हे मर्क्युरी लाईट लावला आहे, त्याच्यामुळे शान आहे सगळी. हे बघा मर्क्युरी लाईट. आणि आणि इथे आमचा गणपती बसतो, वडगावचा राजा म्हणून. छत्रपती गणेश उत्सव मंडळ बघू शकता तुम्ही, गणपती आहे. हे आता असे मस्त शेकोटी करून बसून राहिले. आणि आहे थंडी खूप आहे आमच्या यवतमाळला. आणि माझा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग बोला. जय बाळूमामा.